विठ्ठल 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 रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या देव इच्छी रज चरणीची माती देवईचे रज चरणीची माथे देव इच्छी रज चरणीची माती देवईचे रज चरणीची माथे धावत चालती मागे मागे धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जलतिर राशी पातकांच्या जळतील राशी पातकाच्या काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि काय उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी वैकुंठनायक दया परे वैकुंठनायक दया परे तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम कामने देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम कामने देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा देव नाम त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या विठोबा रखुमाई जय जय ठोबार ठोमाई जय जय विठोबा रखुमाई ठोबार हुमाई 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जुवते अच्युता सर्व काळ जुवते अच्युता
सर्व काळ तयाच्या चिंतनी निर्शील संकट तयाच्या चिंतने निर्शील संकट जोवदे अच्युता सर्व काळ जोवदे अच्युता सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जुवदे अच्युता सर्व काळ जुवदे अच्युता सर्व काळ तयाच्या चिंतने निर्शील संकट तयाच्या चिंतने निर्शील संकट जोवदे अच्युता सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या तरतील दोषी पातकाच्या जळतील राशी पातका पातकाचा हे जळतील राशी पातकाचा हे जळतील राशी पातकाचा जळतील राशी पातका
काचा जळतील राती पातकाचा तयाचा चिंतने धरतील दोषी तयाचा चिंतने धरतील दोषी धरतील दोषी विठ्ठल 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत जोबदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवैचे रजचरणीची माती देवैचे रजचरणीची माती धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाल विठाल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा नमन दुसरी चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया राम कृष्ण त्यांच्या कृपा
दुसरे चरण संताचे पार्श्व जठरे प्रथम नमन दुसरे चरण संताचे राम कृष्ण हरी त्यांच्या कृपाने कथेचा विचारू त्यांच्या कृपाने कथेचा विचारू पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गाय अत्यंत पवित्र सांगितलेले आहे. भगवान श्री गोपाल कृष्णांनी सुद्धा गायींचं पालन केलं म्हणून त्यांना गोपाल कृष्ण नाव पडलं. आणि स्वतः भगवान श्री गोपाल कृष्णांनी सांगितलं निर्लोभ गायीची सेवा आणि त्याने माझी प्राप्ती उद्धवा. गायीची जर सेवा केली निरपेक्षपणे निर्लोभपणे कुठल्याही अपेक्षेविना तर त्याला वेगळं भजन करायची गरज नाही, वेगळं पारायण करायची गरज नाही, वेगळं ध्यान लावायची गरज नाही, त्याला माझी प्राप्ती होते असं स्वतः भगवंताने सांगितलं. खूप वाईट वाटतं. निर्लोभ सोडा पण ज्या गायीनं आपल्या लहान पोरांना दूध दिलं, आपल्या शेतासाठी शेण दिलं, गोमूत्र दिलं, ती गाय जेव्हा वृद्ध होते की ती आता लागत नाही, म्हणजे गरोदर राहत नाही, आता ती दूध देणार नाही, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा काही स्वार्थी माणसं अक्षरशः ती गाय कसायाला विकतात. हे फार मोठं दुर्दैव आहे. मला आठवतं आपल्या संस्कृतीमध्ये गायीला विकण्याचीच पद्धत नव्हती. गाय दान दिली जायची. गाय विकायची नाही, गाय दान द्यायची. अजूनही जे निष्ठावंत हिंदू आहे ते गावरान गाय विकत नाही बरं का, ते दान देतात. जर्शी नाही बरं का, नाही तर जर्शी वाटाल तुम्ही. पण आपली जी देशी गाय आहे हिंदुस्थानाची ती विकायची पद्धतच नव्हती. आता समाजामध्ये बदल झाला. मी मराठवाड्यामध्ये कीर्तनाला होतो. कीर्तनाच्या अगोदर आमचे एक हिंदुत्ववादी सहकारी माझ्याजवळ आला, रडायला लागला. म्हटलं बापू भरपूर गायी वाचवल्या कसायाच्या तावडीतनं, पण परवा आमच्या चुलत्यानेच गाय कसायला विकली हो, मला माहीतच झालं नाही. म्हटलं ज्या गायीचं दूध आम्ही पिलो ती गाय विकली. जरा समजावून सांगा त्यांना. आम्ही सगळे मिळून त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या लक्षात आलं आता कशासाठी आले, कारण गावभर बोबाटा झाला होता. अशा गोष्टी झाकून राहत नाही. हो म्हटले महाराज, विकली कसायला गाय, पण माझी पण थोडी परिस्थिती समजावून घ्या. नाईलाज झाला म्हटला. कोविडच्या काळामध्ये परिस्थिती प्रचंड खालावली. कर्ज झालं, पोरांचे शिक्षण सुरू आहेत, रोजचा दैनंदिन खर्च सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये घर चालवणं अवघड झालं. त्यामुळं चांगले पैसे आले गायचे म्हणून दिली कसायला. त्याला म्हटलं मग संपलं का कर्ज? नाही म्हटलं संपलं नाही, पण हातभार लागला. म्हटलं मग संपूनच टाकू की? म्हटलं कसं काय? म्हटलं ती काय म्हातारी बसलेली खाटावर, ती पण विकून टाकू कसायला? तो म्हणाला महाराज नीट बोला, ती माझी जन्मदात्री आई आहे. मग म्हटलं अरे गाढवा, जन्मदात्री आई जशी विकता येत नाही ना, तशी गोठ्यातली गाई सुद्धा विकता येत नाही. जन्मदात्र्या
आई इतकीच गोठ्यातली गाय सुद्धा महत्वाची आहे आणि त्याच्या मागे विज्ञान आहे, अध्यात्म आहे. गाईचं दूध तुमच्या कुटुंबाचं भरण पोषण करणार आहे आणि गाईचं शेण आणि गोमूत्र तुमच्या शेताचं भरण पोषण करणार आहे. आज रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं चांगल्या चांगल्या शेत्या नापीक होत आहे. पिकांचा दर्जा ढासळला, शेतीचा दर्जा, मातीचा दर्जा ढासळला आणि त्याचं कारण आता शेतात आहे ना शेण आणि गोमूत्र पडेना. कोणाच्याही घरी गेलं की लोक म्हणतात ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर दूध किती देतो, शेण किती देतो, गोमूत्र किती देतो? नाही, तो फक्त नांगरतो आणि वजे वाहतो, एवढंच त्याचं काम आहे. मग त्याची गायीशी तुलना होऊ शकत नाही. आज आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना बैलगाडा शर्यतीमध्ये पळवण्यासाठी बैल पाहिजे. तो 25 लाखाचा असला तरी चालतोय, 35 लाखाचा असला तरी चालतोय, त्याला बदाम खाऊ घालायची तयारी आहे. काही काही महाभक्त अंडे खाऊ घालू राहिले म्हणतात. आता शाकाहारी प्राणी येते पण मग आता कसं झालंय सुरू काय माहित नाही. तर बैलावर खर्च करायची तयारी आहे, पण त्या बैलाला जन्माला घालणारी जी गोमाता आहे ती पालन करण्याची दानत सगळ्यांमध्ये नाहीये. जो 35 लाखाचा बैल घेऊ शकतो तो 100 गायी एकटा सांभाळू शकतो. 35 लाखाचा बैल घेण्यापेक्षा जर स्वतःच्याच दारात जर गायी सांभाळल्या तर त्याच जन्माला घालतील ना तसे ताकदीचे वळू. पण त्यासाठी मानसिकता पाहिजे, धर्माबद्दल प्रेम पाहिजे. तुम्ही बघा, माणूस आस्तिक असू द्या अथवा नास्तिक असू द्या, तो असा चौकात उभा असू द्या आणि समोरून गाय येऊ द्या, अहो लगेच हात लावल आणि दर्शन कराल गायीचं. पण तेच म्हैस आली तर नाही ना. का? म्हैस काय पवित्र सांगितलेली नाही, गाय पवित्र सांगितलेली. म्हणून प्रत्येक जण हा गायीची पूजा करतो. गोपाल कृष्णापासून गुरुदेव दत्तरायांपासून ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांनी गायीची पूजा केली. सगळ्यांनी. गाय पवित्र आहे. 33 कोटी देवांचं वास्तव्य तिच्या ठिकाणी आहे. आपल्याकडे चांगल्या कार्याची सुरुवात करायची असली तरी आधी गोपूजन करतात. दिवाळीची सुरुवात वसुबारस गायीच्या पूजनाने. एखाद्या मोठ्या कामाला निघायचं असलं तर आपल्याकडे जुनी लोक म्हणजे गायीचं दर्शन करून जाय रे. एक सकारात्मक ऊर्जा त्यापासून मिळते. म्हणून गाय पवित्र सांगितली. आपल्या धर्मशास्त्रामध्ये गंगा अत्यंत पवित्र सांगितली. गंगा तर इतकी पवित्र सांगितली, इतकी पवित्र सांगितली की प्रत्येक माणसाला गंगेचं स्नान करणं शक्य नाही. आता काही गावं गंगेच्या कडेला असतात, काही गावं गंगेच्या कडेला नसतात. पण आपले साधू संत हे क्रांतिकारी होते. आपले साधू संत हे प्रत्येक गोष्टीमधनं मार्ग काढणारे होते. म्हणून आपल्या संतांनी काय सांगितलं की बाबा गंगा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे की डायरेक्टली तुला गंगेचं स्नान जरी करता नाही आलं, तू नुसता वाचेने गंगा वाचे गंगा गंगा वाचे मरता गंगा गंगा मरता गंगा गंगा वाचे मरता गंगा गंगा वाचे मरता गंगा गंगा वाचे मरता गंगा गंगा मरता गंगा गंगा वाचे मरता गंगा ही हिंदू धर्माची शिकवण आहे. डायरेक्टली जरी गंगेचं स्नान नाही घडलं पण वाचेने जरी म्हणालं, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, सगळे दोष
भंग पावतात. आणि जुनी लोक खरंच डावपीची होते, लय डावपीची जुनी लोक, खतरनाक. दत्ताभाऊ जुन्या लोकांचा अभ्यास इतका परफेक्ट होता की त्यांना माहित असायचं की आपल्या मुखात काही गंगेचं नाव येणार नाही, नाही येणार. डाव असं टाकायचे, पोरीचंच नाव गंगा ठेवायचे. गंगा पाणी आण, गंगा ताट उचल, गंगा झाडून घे. काय व्हायचं? वाचेने गंगा म्हटल्या जायचं आणि त्यातून पुण्य मिळायचं. म्हणजे कसली इन्व्हेस्टमेंट होती, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुमच्या दैनंदिन जीवनामध्येच तुम्ही अशा सवयी लावून घ्या स्वतःला की जेणेकरून तुमच्याकडून प्रपंच करता करता परमार्थ झाला पाहिजे. देवाचं नाव श्रेष्ठ आहे, पण मग नाही येत ना मुखात. पोराचं नाव विठ्ठल ठेवा ना, पोराचं नाव राम ठेवा, पोराचं नाव कृष्ण ठेवा. त्याने काय होईल? सुरुवात होईल ना. आपण आता पोरांचे नाव ठेवले पप्पू, बंटी, बबली. कसं काय व्हायचं बरं? खरं सांगा, काय त्या नावामधनं अर्थ काही निष्पन्न होत नाही. मी तर हल्ली तर आहे ना लय भारी प्रत्येक कीर्तनात एक सल्ला देतोय की तुमच्या खिशात ते यंत्र आहे ना, ते परमार्थाच्या उपयोगाचं आहे. मोबाईल लय कामाचं येते का? तर किती नाही म्हटलं तरी दिवसातून प्रत्येकाला फोन येतातच. किती सामान्य माणूस असू द्या, पण फोन येत नाहीच. कोणाचा आला तरी मेवणीचा येईल, कुणाचा काय ना येतोच फोन. आता मोठ्या माणसांना तर 5-5 मिनिटाला सुरूच राहतात. काय नाही, फक्त फोन आला ना, तो जेव्हा आपण रिसीव करतो, ते बटन दाबतो, तेव्हा हॅलो बंद करायचंय आणि जय श्रीराम सुरू करायचंय. काहीच नाही ना त्याला. काय बरं, त्याला काय चार्ज पडणार आहे का बा? नाही बा. जिओवाली बाई म्हणते बा की हॅलोच म्हणावं लागल, जय श्रीराम म्हटले तर एक्स्ट्रा चार्ज पडेल, असं नाही ना. फक्त एक मानसिक तयारी करायची की आमच्याकडून देवाचं नामस्मरण झालं पाहिजे, त्याच्या नामाने पाप जळतं यावर आमचा विश्वास पडला पाहिजे. आणि काय नाही, फक्त फोन आला रामकृष्ण हरी, फोन आला जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ, आपोआपच एक इंद्रियांना सवय लागेल आणि हळूहळू ती पद्धत होऊन जाईल, सवय होऊन जाईल, ती संस्कृती होऊन जाईल, ती परंपरा होऊन जाईल. सुरुवात केली पाहिजे. तर गंगा म्हणून आपण बोरचं बटन दाबतो, पाणी येतं बादलीत, ते गरम करतो आणि आंघोळ करायला लागलो की फक्त काय म्हणायचंय? गंगेचे मुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु पापोहम पाप कर्माः पापात्मा पाप संभव त्राहि मां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. काय नाही, बादलीतल्याच पाणी अंगावर घेत असताना गंगेचं स्मरण करायचंय, तुमचे पाप जाळतात. एवढं गंगेचं सामर्थ्य आहे. पण माझ्या मायबापांना एवढी जरी गंगा पवित्र असली तरी ती गंगा एका विशिष्ट काळी मलिन होते, तिला सुद्धा मालिन्य प्राप्त होतं. 28 युगांपासून विटेवरती जो पांडुरंग परमात्मा उभा आहे तो एका भक्तामुळे आला. त्या भक्ताचं नाव आहे पुंडलिक. पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. भगवान पुंडलिक रायांमुळे आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उपलब्ध झाले. पण त्या पुंडलिकाचं पूर्वाश्रमीचं जीवनचरित्र काही तेवढं चांगलं नाही आहे. जे तुम्ही किती मोठे व्हा, पण तुम्ही अगोदर काय केलेलं हे लोक लक्षात ठेवतातच, लक्षात ठेवतातच. किती मोठे व्हा तुम्ही, उलट मोठं झाल्यावर तर पार उचकायला जातात, माहित नसलं तरी. काय करायचं रे ते, जरा त्याची माहिती काढा रे. नाव झाल्यावर
म्हणून माणसाने प्रत्येक पाऊल आहे ना असं जपून जपून सावधपणे टाकत राहिलं पाहिजे. का भविष्यात आपण कुठं पोचू माहीत नसतं. आणि भविष्यात एका उंचीवर पोचलं ना की मग लोक 7 बारे तपासायला येतात जुने. ते पुंडलिकाचं तसं झालं. आज पुंडलिक रायांमुळं देव आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहे. पण त्या पुंडलिक रायांचं पूर्वाश्रमीचं जीवनचरित्र काही चांगलं नाही. ते असं आहे की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी पुरेशी आहे त्याचं चरित्र सांगण्यासाठी. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय. तो जो पुंडलिक होता ना तो कसा होता तर एखाद्या गारुड्याचं माकड जसं त्या गारुड्याच्या तालावर नाचतं तसा तो पुंडलिक होता, बायकोच्या तालावर नाचणारा. म्हणजे आम्ही फक्त बायको भक्त असं त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व होतं. आता कसं बायको म्हणल तसं. तो कृतज्ञ होता. आई बापाला मानत नव्हता, आई बापाला किंमत देत नव्हता आणि बायकोचे मात्र लाड पुरवायचा. आता त्या काळात एकच पुंडलिक होता. आता आपल्याला पुंडलिक घराघरात पाहायला भेटतात. त्या काळात तो एकटाच तसा वागत होता म्हणून त्याचं चरित्र पुढं आलं. आत्ताच्या पुंडलिकांचे पुढं आणायचं म्हटलं तर कोणाकोणाचे आणायचे. त्या पुंडलिकाला सकल तीर्थांचे जे धुरे, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जे, की सगळे तीर्थ ज्या आई बापाच्या चरणावर आहे त्याला त्याचाच विसर पडला होता. सगळ्या देवांचा विसर पडला तरी चालेल पण घरातल्या आई बापाचा विसर पडता कामा नाही. आपल्या संस्कृतीचा आहे ना पायाच काय माहिती का, मातृदेवो भव पितृदेवो भव. पहिल्यांदा आईला देव मान, नंतर बापाला देव मान. ते देवच आहे. ते जगासाठी सरपंच असतील, जगासाठी शिपाई असतील, जगासाठी नालायक माणूस असतील, पण आपल्यासाठी ते देव आहेत. ज्याने जन्माला आलाय त्याच्यासाठी मात्र तो देव आहे. खुशाल हल्ली पोरं विचारतात काय केलं आमच्यासाठी. आज वेळ इतकी विचित्र येऊन ठेवली की काबाड कष्ट करायचे, फाटकी बनियन स्वतः घालायची. महिला मंडळ सुद्धा घरची शेती पाहून दुसऱ्याची मजुरी करायला जातात. आणि पुन्हा पोरांनी मोठं झाल्यावर विचारायचं की काय केलं. मी परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. एकानं हायवेच्या कडेला एक 4 व्हीलर कार उभी राहिली. त्या कारमधनं एक आई उतरली तिच्या 1.5 वर्षाच्या बाळाला घेऊन. ते 1.5 वर्षाचं बाळ रस्त्याच्या कडेला शीला बसलं. शी केली त्याने. शी झाल्यानंतर ती आई पाण्याची बाटली घेऊन त्याचं डुंगण धुवत होती. आणि मागच्या गाडीतल्याने तो सगळा प्रकार शूट केला मोबाईलमध्ये आणि त्याने तो फेसबुकला अपलोड केला. आणि काय लिहिलं माहितीये का, तो म्हणाला सध्या तुम्हाला आम्हाला जर वेड कशाचा लागलाय तर फोटोग्राफीचं वेड लागलंय, व्हिडिओ शूट करायचं वेड लागलंय. म्हणजे मोबाईल घ्यायचा म्हटलं तरी माणूस म्हणतो कॅमेरा कसा आहे, स्पीकर कसा आहे विचारत नाही, माईक कसा आहे विचारत नाही, कॅमेरा कसा आहे. तर आपल्याला वेड लागलंय सध्या फोटोग्राफीचं. तर तो म्हणाला माझी प्रत्येक आता नवीन आई बापाला विनंती आहे की तुमच्या बाळासोबतचा हा एक व्हिडिओ काढून ठेवा आणि तो संग्रहित ठेवा. का माहितीये का, कारण पिढी बदलायला लागली. म्हटले हेच बाळ जेव्हा मोठं होतं ना ते आईलाच विचारतं तू माझ्यासाठी केलंच काय, तेव्हा त्याला हा व्हिडिओ दाखवायचा. डुंगण धुतलं डुंगण, छोटी गोष्ट नाहीये ना ही. म्हणजे आपल्यासाठी किती प्रॉपर्ट्या खरेदी करून ठेवल्या किंवा आपल्यासाठी किती बँक बॅलन्स करून ठेवला
याहीपेक्षा ऊन वारा पावसापासून आपलं संरक्षण केलं ना त्यांनी. आपल्याला बालपणी ऊन अग्नी कळत होता का, पाणी कळत होतं का, उंची कळत होती, काय कळत होतं आपल्याला? वाटचाल करत असताना डुंगणावर लाता मारणारे कितीतरी भेटतात. याच्याकडे गेलो लात मारून बाहेर काढलं, त्यांच्याकडे अपेक्षेने गेलो लात मारून बाहेर काढलो. पण जगाच्या पाठीवर डुंगंदून मोठं करणारे जर कोण येतं ते फक्त आई बापाचे. आई बापच येते, दुसरं कोण असूच शकत नाही. आणि पुंडलिकाला त्या आई बापाचाच विसर पडला. तो त्यांना किंमत देत नसायचा. ती आई म्हणाली, बाळा, माणसानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी यात्रेला गेलं पाहिजे. आम्हाला काशीला जावं वाटतंय, तू नेतो आम्हाला? तो पुंडलिक म्हटला, जावा की, मी तुम्हाला कुठं अडवलं? मी तर उलट वाटच पाहत असतो तुम्ही वारीला कधी जातात, तेवढंच घर मोकळं. वृद्ध होते, आई बाप पण स्वाभिमानी होते. पुंडलिक नाही म्हणाला. त्यांनी पाय पीठ करायला सुरुवात केली. चालायला लागली, आई चालायला लागली, बाप चालायला लागला. 1-2 दिवस लोटले. पुंडलिकाच्या बायकोलाही वाटलं आपण काशी यात्रेला जावं. बऱ्याचदा सासू सुनेमध्ये एक स्पर्धा असते. सासू करते ते सुनेला करावं वाटतं, सून करते ते सासूला करावं वाटतं. असं नाही वाटलं पाहिजे, कारण वयाचा फार मोठा फरक आहे ना. आता सुनबाईने पावडर लावली तर चेहरा चमकतो, सासूबाईने लावली तर सुरकुत्या चमकतात. फरक आहे ना, नाही केली पाहिजे स्पर्धा. ती बायको म्हणाली, मलाही काशी यात्रेला जावं. पुंडलिक एका पायावर तयार झाला. बायकोला घेऊन तो काशी यात्रेला निघाला लगेच. वृद्ध होते, आईबाप हळूहळू चालले होते. हे तरुण जोडपं झप झप चालत एका दिवसात तर आईबापापर्यंत जाऊन पोचले. आईबापाला आनंद झाला, का होईना उशिरा, पण पुंडलिक आला, सोबत चालायला लागले. थोडं अंतर चालून गेल्यानंतर आईचे गुडघे दुखायला लागले, बाबांची कंबर दुखायला लागली. आई म्हटली, बाळा, गुडघे दुखताय रे. बाबा म्हणाले, बाळा, कंबर दुखताय रे. काय 2-3च पावलं चालले असतील. बायको म्हणाली, माझं लय डोकं दुखतंय. बऱ्याचदा तिचं डोकंच दुखतं बरं का. माझं ना बाई आज लय डोकं दुखतंय. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, बायकोचं नेहमी डोकंच दुखतं. त्या पुंडलिकानं आई बापाच्या गळ्यात दोऱ्या अडकावल्या आणि बायकोला खांद्यावर घेतली आणि आई बापाला खेचत खेचत निघाला. इतका पापी पुंडलिक पुढे जाऊन कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये विसावला. थकले होते, रात्र झाली होती. आई बाबांना झोप लागली. बायको दमली होती, झोपी गेली. पण पुंडलिकाला काही झोप येईना. पुंडलिक 7-8 उघड्या डोळ्यांनी जागाच. पाप माणसाला झोपू देत नाही. मध्यरात्रीच्या समयाला 3 अत्यंत काळ्या कुरूप स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमाच्या दिशेने आल्या. काळ्या कभिन्न. पुंडलिकाने प्रथम दर्शनी तर डोळे झाकून घेतले. इतक्या भयंकर दिसत होत्या, जणू काही पिशाच्च आहे का काय. पाहावे ना पुंडलिकाला त्यांच्याकडे, पण धाडसी होता, बघत राहिला घडतं काय. त्या 3ही काळ्या कुरूप स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमाच्या दिशेने आल्या. एकीने झाडून घ्यायला सुरुवात केली, दुसरी साडा टाकू लागली, तिसरी रांगोळी घालू लागली. या 3ही कुरूप स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये सेवा करू लागल्या. आणि त्या साधू सेवेचा काय परिणाम झाला. पहाटेच्या प्रशांत समयी या 3ही स्त्रिया जेव्हा परतीचा प्रवास करायला लागल्या, तेव्हा बघावं आणि बघत राहावं असं लावण्य त्यांना प्राप्त झालं. ज्या पुंडलिकाला आल्या तेव्हा त्यांच्याकडे पाहावे ना
आणि आता निघाल्या तेव्हा त्यांच्यावरची नजर हटेना. इतकं सौंदर्य, इतकं लावण्य त्या तीनही स्त्रियांना प्राप्त झालं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, काय हा चमत्कार, एवढ्या सुंदर. धावत पळत समोर गेला, नमस्कार केला आणि म्हणाला, माते, मध्यरात्री तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला पाहिलं, तेव्हा मला तुमच्याकडे बघवेना, आणि आता निघालाय तेव्हा तुमच्यावरची नजर हटेना. हा काय मायावी प्रकार आहे, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांच्यातील एक स्त्री म्हटली, पुंडलिका दूर हो, आमच्या जवळ येऊ नकोस, तू आम्हाला ओळखलं नाहीस, आम्ही त्रिवेणी आहोत. ही यमुना आहे, ही सरस्वती आहे आणि मी गंगा आहे. आम्ही त्रिवेणी नद्या पतितोद्धाराचं काम करतो. रोज तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये स्नान करतात आणि पाप विसर्जित करतात आणि पुनीत होऊन निघून जातात. पण तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये जे पाप विसर्जित करतात ना, त्या पापाने आम्हाला सुद्धा मालिन्य प्राप्त होतं. तो मळ आमच्यावर चढतो, ते पाप आमच्यावर चढतं. आणि सांगू तुला पुंडलिका, त्या पापाचं ओझं जेव्हा होतं ना आमच्यावर, तेव्हा आम्ही साधूच्या दारात येतो, साधूची सेवा करतो, आणि साधूचा पदस्पर्श झाला की आम्ही पुन्हा पवित्र होतो आणि पतितोद्धाराच्या कामाला निघून जातो. संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे, आणि तेने संत संगे शुचित्व कैसे. म्हणजे गंगा जगात सर्वात पवित्र गंगा आहे, पण तिला सुद्धा मालिन्य प्राप्त होतं. त्या गंगेला तिचं मालिन्य घालवण्यासाठी संतांना शरण जावं लागतं. मग संत किती पवित्र असतात. पहिलं चरण, पाणी पुण्यवंत पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की संतांचा देह पवित्र आहे, भक्तांचा देह पवित्र आहे. पण पहिल्याच शब्दांवरनं तुकाराम महाराजांच्या थोडा वाद उभा राहू शकतो. वाद असा की या साधू संतांनी देहाला कधीच पवित्र म्हटलेलं नाही. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ, सावधान
बाळाची जेव्हा पोटामध्ये वाढ होत असते तेव्हा त्या बाळाच्या अवतीभोवती काय हे सांगत असताना विष्ठ लेपच हुकडे नाकी तोंडी कृमी किडे आणि गर्भवासीचे दुःख गाडे कुणा पुढे सांगावे. निर्मितीच पासूनच सगळं अडचणीचा विषय आणि मग त्या शरीराकडून आज तर म्हणतात पवित्र तो देह, कधी म्हणताय देह अपवित्र आहे, देह नाश काय. मग असं कधी एक बोलायला बा तुम्ही खासदारकीचे उमेदवार आहे का? हा, राजकारणात चालतं काल वेगळं आज वेगळं उद्या तिसरंच. परवा एका पत्रकारानं एका नेत्याला विचारलं, राव दादा तुम्ही 4 महिन्यापूर्वी वेगळंच बोलत होते ना, आज तर वेगळंच बोलताय. दादा काय म्हटलं माहितीये का? छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर पर लिख देंगे मिलकर नई कहाणी. जुनं सोडून द्या म्हणताय, आजचं खरंय. पण संतांचं तसं नाही ना, काल बोलले ते खरं, आज बोलले ते खरं, उद्या बोलतील ते खरं. म्हणून तर त्यांच्या वाङ्मयाला अभंग म्हटलं गेलं की जे कधी भंग पावणार नाही. काय कारण असेल तर त्याचं कारण असं गोड आहे, शरीर सगळ्यांना सारखंच भेटलंय, सारखंच भेटतं. जन्माला 9 महिने 9 दिवसाचा प्रवासच करून प्रत्येक जण आलाय. जो कोण म्हणतात ना अग्नीतून प्रगट झाला, इथून बाहेर आला, आणि फुलातून बाहेर आला, समुद्रातून आला, भाकड कथा आहे सगळ्या. असं होत नाही, शक्यच नाही. तो प्रवास करीतच यावं लागतं. ज्याला मनुष्य व्हायचंय त्याला तो प्रवास करणंच आहे. आणि आलाच असा एखादा टपाकला तर त्याला माणूस नाही म्हणायचं, मग तो देव आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी कीर्तनाच्या निमित्तानं रोज प्रवास करतो महाराष्ट्रभर. खूप फिरणं होतं भाऊ. फिरत असताना वेगवेगळी गावं पाहायला भेटतात, वेगवेगळी माणसं अभ्यासायला भेटतात. आता काल तुम्हाला सांगतो असलं उकडत होतं मंडपात, आणि आज असं वाटतं स्वेटर घालावं का काय. काय योग. म्हणजे मागच्या पूर्ण आता पाडव्यापासून जेवढे कीर्तन केले आम्ही, मंडपात एकच अडचण आहे, गरमतय. पण आज अशी हवा खेळतीये की कुणी म्हणल कार्यक्रम रानमाळ्यातच आहे. म्हणून तर आपला रानमाळा आहे. म्हणजे रानमाळा नाव सार्थक आहे. फक्त ट्रॅक्टर साठी भुयारी मार्ग काढावा लागल. रोज वेगळा माहोल, रोज वेगळं वातावरण, रोज वेगळी माणसं, रोज वेगळं जेवण. वारकरी कीर्तनकार रोज वेगळ्या घरी जेवतोय ना. किती मोठा माणूस असला तरी किती ठिकाणी जेवून, 4-5 पाहुणे रावळे, 2-4 हॉटेल, संपला विषय. वारकरी कीर्तनकार रोज वेगळ्या घरात, नवीन घरात जेवतो. आणि त्यामुळं आमचा आहे ना जेवणाच्या बाबतीत पण लय भारी अभ्यास झाला हो. आता खोटं नाही सांगत मी तुम्हाला, हल्ली तर मला वासावरूनच कळतं भाजी कशी झालेली असेल. इतका अभ्यास झाला वासावरनं. आणि 2 प्रकारचे अनुभव आहे. एखादी खेडवळ बाई असते, फारशी शिकलेली नसते, पण सेवा केलेली असते आईची सासूची, आणि त्या सेवेतून प्रसादातून बोलणे खाऊन खाऊन इतकी तयार झालेली असते, अशी पाण्याला फोडणी देते हो, पण आमटी अमृतासारखी होते. बोट चाटत चाटत माणसं खातात. पण मी वाचून शिकणार आहे.
आणि मला कळतं स्वतःलाच, या अहंकारात जी जाते ना, जिने सासूचे बोलणे नाही खाल्ले, आईचे फटके नाही खाल्ले, आणि मला जमलं मी करील, ते वाचून कार्यक्रम चाललेला असतो, एवढे जिरे, एवढी हळद, एवढा कढीपत्ता, आणि ते वाचता वाचता चाललेलं असतं, त्यामुळे फोडणीचा दुराडा झालेला असतो. आणि तसल्या फोडणीची आमटी जर एखाद्या दिवशी आमच्या वाट्याला आली ना, गोमूत्राची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पण मग आम्ही पुन्हा उदरभरण हे जाणी जे यज्ञ कर्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणत आम्ही ते स्वीकारतो. मुंबईला होतो कीर्तनाच्या निमित्तानं, कीर्तन सुरू व्हायला उशीर होता. आपल्याच खेड्यातली एक महिला तिथं कामाच्या निमित्तानं स्थायिक झाली होती. तिच्या घरी माझी जेवणाची व्यवस्था होती. असली भाजी झाली होती. पूर्ण सोसायटीत त्या भाजीचा वास येत होता, सुगंध. पहिल्यांदा वाढली, अर्ध्या चपातीत तर वाटी संपवली. भाजीच लय टेस्टी हो. पुन्हा त्या माऊलीने दुसऱ्यांदा आणून वाढली. दुसरी वाटी संपवली. मी तिसऱ्यांदा मागून घेतली भाजी. म्हटलं भाजी द्यावा अजून थोडी. पुन्हा आल्या, त्यांनी वाढली. आता खोटं बोलू नये, तिसरी वाटी संपवली मी, आणि मला चौथ्यांदा मागायची होती, पण मी लाजलो. जेवणाऱ्या माणसाने लाजलं पण पाहिजे ना. अनेक महाभाग लाजतच नाही. येऊ द्याच. कधी कधी आतली माईला भांड वाजवती की अरे बाबा आता संपलंय, तरी हा म्हणतो येऊ द्या. ती पाणी कालवती, उकळती, ढोस. म्हटलं तसं काय आपल्या बाबतीत घडू नये म्हणून मी आपला हात उरकता घेतला. तुम्ही बघा, पाक कला आहे बर का, काम नाहीये ते, कला आहे ती. पाक कला, मृदंग कला, गायन कला, शेण उचलणं काम, कला नाही. बारे देणं काम, कला नाहीये, पण पाक कला आहे. आणि चहा नावाचा पदार्थ आहे. प्रत्येक बाईच्या चहाची वेगळी चव आहे. तुम्ही बघा, प्रत्येक काय राहतो चहामध्ये, चहा पत्ती, साखर, पण टेस्ट लगेच बदलती. कला आहे ती सुद्धा. चपाती, अहो मी काय तुम्हाला सांगायची गरज आहे. ताट पुढं आलं का तुम्ही ओळखतात आईने केली का बायकोनी केली. का ग आज आईने केला का चपात्या. काय आता काय त्याच्यात, पीठच आहे ना, पाणीच आहे ना, का बघ त्याच्यावर आईचा शिक्का आहे, याच्यावर बायकोचा शिक्का आहे, पण ती चव बदलती, हातोटी बदलती, म्हणून ती कला आहे. लाजलो मी. चौथ्यांदा नाही मागितली भाजी. हातदूतला फेटा बांधायला सुरुवात केली. ती माऊली माझ्याकडे आली आणि नम्रपणे मला म्हणाली, महाराज घाई गडबडीत स्वयंपाक केला, चांगला तर झाला ना. म्हटलं चांगला. अहो मावशी, म्हटलं कसली भाजी बनवली होती तुम्ही. पहिल्यांदा वाढली, मी खाल्ली, दुसऱ्यांदा मागून घेतली, तिसऱ्यांदा मागून घेतली, पण खरं सांगतो मला चौथ्यांदा मागायची होती, पण मी लाजलो. ती बाई मला म्हटली, कशाला लाजला, तर अजून अर्धी कढई भाजी शिल्लक आहे, आणू का वाटी भरून प्यायला. म्हटलं नाही, आता पंचपदी सुरू झाली, पण उद्या काल्याचं कीर्तन माझं इथंच आहे, तर उद्याही मी तुमच्याकडेच येतो जेवायला. ती माऊली मला म्हणाली, या की उद्या माझा मुलगा पण येणार आहे हॉस्टेलवरनं घरी, उद्या तुम्हाला दोघांना पण चांगला स्वयंपाक करते, सांगा उद्या तुम्हाला काय बनवू. म्हटलं अहो तुमच्या हाताला एवढी चांगली चव आहे, तुम्ही काही पण बनवा. अहो सांगा म्हटली, मला पिठल्यापासून इडलीपर्यंत पाहिजे तो पदार्थ बनवते, तो तुम्ही फक्त नाव सांगा. म्हटलं नाही मावशी, तुमचा हातच इतका सुगरण आहे, तुम्हाला प्रसाद आहे भगवंताचा, काही पण बनवा, फक्त कारल्याची तेवढी भाजी बनवू नका. ती बाई हसायला लागली. मला म्हटली, महाराज का हो, कारल्याची भाजी आवडत नाही का. म्हटलं लहानपणी एकदाच खाल्ली, 15 दिवस वखत होतो, तेव्हापासून आमच्या घरात काही कारलं शिजवलं नाही. ती हसायला लागली. काय
खरंच कारला आवडत नाही. म्हटलं आता सारखं सारखं म्हणू नका, मला उलट्या होतील. नावाची सुद्धा ॲलर्जी आहे म्हटलं मला, कारलं या नावाची सुद्धा. बाई हसायला लागली आणि मला म्हणाली, महाराज पहिल्यांदा वाढली खाल्ली, दुसऱ्यांदा मागून घेतली, तिसऱ्यांदा मागितली आणि चौथ्यांदाची मागायची होती ना ती भाजी कारल्याचीच तर होती ना. आज अर्धा फेटा बांधून झाला होता दत्ता भाऊ, उतरवून ठेवला, फोन करून सांगितलं अभंग वाढवा, आधी मला हे कीर्तन संपू द्या. म्हटलं काय हा प्रकार, अहो वाटेल ती पैंज लावतो. कोवळ आसेपासून तर लाल जरद पिकेपर्यंत जात्याच कडू असा कारल्याचा स्वभाव आहे. जात्याच कडू त्याचा स्वभाव आहे. तो कोवळा असू द्या, लाल जरद झालं कोण म्हणू शकत नाही आता गोड झालंय केळीसारखं खाऊ वकल. पण सांगू त्या माता माऊलीने ना ते कडवट असणार कारलं बाजारात ना आणलं, ते चिरलं, ते उकडलं, त्याच्यात गूळ घातली, चिंच घातली, हळद घातले, जिरे घातले आणि सांगू त्या कडवट कारल्यावर पाकशास्त्राचे पाककलेचे यथोचित संस्कार केले आणि त्या संस्कारांचा परिणाम असा झाला की कडवट कारलं इतकं रुचकर झालं, इतकं रुचकर झालं, इतकं रुचकर झालं की महाराजाला खाताना कळालं नाही आपण पनीर खातोय का कारलं खातोय. पनीर म्हणून आम्ही खाल्लं. बास माय बाप्पांनो, तद्वतच तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना या सगळ्या साधू संतांना महापुरुषांना जे शरीर भेटलं ना ते सारखंच भेटलं, अपवित्रच भेटलं. 9 महिने 9 दिवसांचा प्रवास करूनच सगळे आले. पण ह्या महात्म्यांनी या भगवत भक्तांनी काय केलं माहितीये, त्या अपवित्र असणाऱ्या शरीरावर भगवत नामाचे अर्थात नामस्मरणाचे यथोचित संस्कार केले, यथासांग संस्कार केले आणि त्या नामचिंतनाच्या संस्कारामुळं पवित्रची होय पवित्रची होय पाठ कीर्ती मुक्ती जरी गाय पवित्राची होय पवित्राची होय कीर्ती मुक्ती जरी गाय पवित्राची हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. म्हणजे भगवत नामामध्ये हे सामर्थ्य आहे की ते भक्ताची काया पवित्र करते. म्हणून साधू संतांनी आपल्या आयुष्यामध्ये जर काय केलं, दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा टाळी वाजवा मायबाप प्रेमानं राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा।
मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय जिजाऊ बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा। भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई प्रेमानं टाळी वाजवा। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, जो सदा सर्व काळ भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा देह पवित्र होतो। या हिंदुस्थानामध्ये एक व्यक्ती सांभाराच्या घरात जन्माला आली आणि सांभाराच्या घरात जन्माला आल्यामुळे वाट्याला काम काय आलं? चपला शिवायचं। आता चपला शिवणं तसं चांगलं काम आहे का? अहो जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू चप्पलच आहे। आता समजा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तुम्ही कोणतीही वस्तू घेऊन मंदिरात जाऊ शकता, पण चप्पल समजा एखादा म्हटला वुडलँडचा बूट आहे माझा, हात घालून जाऊ द्या, वुडलँडचा असू दे नाही तर कोणत्या कंपनीचा असू दे, खेटर बाहेर काढ, चपलीला मंदिरात प्रवेश नाहीये। एखाद्याचा जर सर्वात मोठा अपमान करायचा असला तर त्याला कशाचा हार घालतात? चपलाचा। सगळ्या चपला जर ब्रँडेड असेल तर समोरचा श्रीमंत होईल ना। आज चप्पल तरी कुठं स्वस्त राहिली, पण कोणताच कीर्तनकार दत्ता भाऊला फोन करून सांगणार नाही की बा माझ्या चपला जुन्या झाल्या, तेवढा एक चपलाचा हार सांगा उद्या, फुलाचा नको। नाही, नवरा दारू पिऊन आल्यावर बायको काठीने मारू शकत नाही का? पण ती काठीने नाही मारत, चपलीने मारिती। काय हेतू असतो त्यामागचा? त्यामागचा हेतू एवढाच असतो, काठीचे वार शरीरावर होतील, चपलीचे वार मनावर होतात। दुसऱ्या दिवशी लाज वाटते की नको बाबा, काल आपल्याला चपलीने मारलंय, आज पिऊ पण थोडी कमी पिऊ, पण पिऊ, एक लाज वाटते। ती व्यक्ती चपला शिवत होती। गावातली माणसं यायची, म्हणायचे रोया पटकन शिव, गडबड आहे, मला वेळ नाही आहे, मी मोठा माणूस आहे, जी सरकार शिवायचे। पण ते व्यक्तिमत्व खचलं नाही, त्या व्यक्तिमत्वानं स्वतःला कधी कमी लेखलं नाही, त्या व्यक्तिमत्वानं साधू संतांच्या वचनांवर विश्वास ठेवला की वाट्याला जरी कुठलंही काम आलं असलं तरी जर साधू संत मायबापांनी सांगितलंय की भगवंताचं नाम माणसाला थोर बनवतं, त्या व्यक्तिमत्वानं अपूर्व अशा प्रकारचं नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनाचा परिणाम असा झाला, साक्षात जगाचा बाप भगवान परमात्मा त्या रोहिदासाच्या शेजारी येऊन बसला आणि चपला शिवू लागला। आणि ज्या दिवशी भगवंत चपला शिवू लागला ना, त्या दिवसापासनं
तो व्यक्ती रोहिदास राहिला नाही, तर संत श्रेष्ठ रोहिदास महाराज झाले. याच्यापेक्षा काय उदाहरण ठेवायचं? अहो, तुमचा आमचा इतिहास पाहिला तर आजोबा बागायतदार आहे, चुलता सरपंच आहे, मामा प्रसिद्ध गाडा मालक आहे. म्हणजे आपला वारसा कसा आहे? चांगला, म्हणजे त्यातली त्यात व्यवस्थित आहे ना. आणि एवढा चांगला वारसा असून हा बेवडा निघाला. आणि हिंदुस्थानात काही माणसांच्या वाट्याला प्रचंड दुःख आलं, पण त्या दुःखावर मात करत त्यांनी इतिहास रचून दाखवला. मी म्हणालो, चपलीला मंदिरात प्रवेश नाहीये खरं आहे, पण चपला शिवणाऱ्याने देवाचं भजन केलं, चपला शिवणाऱ्याचं मंदिर झालं. हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. नसतो त्या चपलीला प्रवेश, ते चपलीचं मंदिरच झालं ना. आज रोहिदास महाराजांचं मंदिर म्हणजे पुढं काय? सगळं साहित्य आहे ते. आणि हा इतिहास आहे आपला. आणि त्याच्यातून संदेश काय आहे की तुम्ही काय काम करता यापेक्षा काम करता करता तुम्ही भगवंताचं नामस्मरण किती करता, भजन किती करता, यावर तुमचं यश किंवा अपयश ठरलेलं आहे. आणि देवाने नाही मोठा लहान फरक केला, उच्च नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्त देखोनिया, सजन कसाया विकू लागे, मांस माळ्या सावत्यास कृपू लागे. म्हणजे देव भावाचा भुकेलाय बरं का, तुमच्या प्रेमाचा भुकेलाय, तुमच्या भक्तीचा भुकेलाय. ज्याने ज्याने देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, ती स्त्री असू द्या अथवा पुरुष असू द्या, स्त्रियांना सुद्धा मोठी उपेक्षाच भेटली. मागच्या काळात खूप उपेक्षा भेटली. तेवढा ढंपर जाऊ द्या का थांबणार आहे? वाळूच आहे तो. खूप उपेक्षा भेटली स्त्रियांना. म्हणजे मागच्याच काळात भेटली असं नाहीये, आजही फारशी परिस्थिती बदलली असं नाही म्हणता येत. वरवर माणसं काही पण बोलतात, त्यातले त्यात माईक पुढं आलं होतं, असा जोर येतो कोणाला पण. परवा आमचा एक मित्र भाषणात महिलांची संख्या जरा जास्त होती, डायरेक्ट म्हणाला महिलांचा विकास झाला पाहिजे, महिला पुढे आल्या पाहिजे, महिला शिकल्या पाहिजे, महिला सैन्यात पाहिजे, महिला राजकारणात पाहिजे, महिला वैद्यकीय क्षेत्रात पाहिजे, औद्योगिक क्षेत्रात पाहिजे. स्त्री पुढे जाईल तर देश पुढे जाईल. नेमकं भाषण ऐकायला बायको हजर. बायको म्हटली, एका भाषणात नवरा सुधारला. ती लगबगीने घरी गेली. नवरा कधी घरी येतो वाट पाहत बसले. आला बा घरी. म्हटली, काय तुमच्यात एका भाषणात इतका बदल? तुमची महिलांबद्दलची सगळी विचारसरणीच बदलली म्हटला. म्हटली ती बाई, आपलं जेव्हा जमलं तेव्हा माझे बाबा म्हणाले होते की तिचे तेवढे 12वीचे पेपर द्यायचे बाकी आहे, तुम्ही तिकडं आल्यावर तिला देऊ द्या. तुम्ही होईपर्यंत हा म्हटले, झाल्यावर सासूबाईला पुढं केलं. आता काय धुणे भांडे तर करायचे नाही, देऊ दिले मला पेपर. पण आज तुमचं भाषण ऐकलं, खूप अभिमान वाटला. मग भरू का मी आता तो 12वीचा फॉर्म परत? ते काय म्हटलं माहितीये का? अय, स्त्रियांचा विकास झाला पाहिजे, पण गावातल्या घरातल्या नाही. पुरुषी मानसिकता आहे का नाही? आज सुद्धा आहे का नाही? अहो, सर्वसामान्य लोक सोडा, आज IT पार्क म्हणजे इंजिनियर झालेली पोरं छोट्या छोट्या गोष्टींवरनं आज घटस्फोट, छोट्या छोट्या गोष्टींवरनं अविश्वास, कोर्ट कचेऱ्या. कुठं चाललोय आपण? स्त्रियांना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, हे वारकरी संतांना कधीच कळालं होतं. म्हणून स्त्री शिक्षणाचे महाराष्ट्रातील पहिले जनक जर कोण आहे तर संत शिरोमणी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहे. अहो, त्या गंगाखेड सारख्या एक सामान्य खेड्यात त्या पोरीचा जन्म झाला. तिला सांगितलं, बाई तुझे आईबाप मरण पावले, तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्माच तुला सांभाळेल. ती बाई पंढरपुरात आली. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या इथं मोलकरीण म्हणून राहिली.
दळीता कांडिता आणि तुझं गाईना दळण कांडण करता करता तिने भगवंताचा धावा केला. इतकी मोठी झाली की नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा बेधुंद होऊन पुढे नाचतोय. ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे आहेत. आणि आता माऊलींनी अभंग म्हटला पाहिजे हे जनाबाई सांगते. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. म्हणजे चाल कोणी म्हणायची हे जे ठरवतं ना सगळी सूत्र तिथून हालतात. त्याला जर आडवं गेलं तर 8 दिवसात चाल वाटायला येत नाही. त्याला आडवं नाही जायचं, त्याला भाऊ दादा करावं लागते तेव्हा एखादी चाल वाटायला येते. म्हणजे सगळे सूत्र आणि ते सूत्र त्या काळात जनाबाईंकडे दिले होते की तू सांग कोणी चाल म्हणायची. किती स्त्री पुरुष समानतात ते त्या काळात. किती पुरोगामी होते आपले संत, किती मोठ्या विचारांचे होते. आणि त्या परंपरेत जन्माला आलेलो तुम्ही आम्ही. अहो त्या काळात त्यांनी महिलांना माणसात घेतलं म्हणून आज कीर्तनाचा मंडप भरल्यासारखा वाटतो. त्यांना वज केलं तर मंडपात राहतं काय राहतं मंडपात? खरं सांगा मला. मग सगळी आज जी आणबाण शान गावाची त्याच राजकारण असू द्या, परमार्थ असू द्या, संसार असू द्या, घरातल्या देवपूजा असू द्या, कुळाचार असू द्या, नाती गोती असू द्या, सगळंच करताय हो. म्हणायला आपण कुटुंब प्रमुख आहे, म्हणायलाच बघता आपण कुटुंब प्रमुख. मी तर पुरुष जातीला सावध करतोय बाबा न जागे व्हा. हे जर असंच त्या एक पाऊल असलं परफेक्ट पुढं टाकताय. आणि सध्या मोदी त्यांच्या बरोबर आहे. मोदी डायरेक्ट म्हणताय की स्त्रियांना पुढे सोबत घेतल्याशिवाय आपल्याला देशाला महासत्ता बनवता येणार नाही. त्यामुळे त्यांची धोरणं आता पुढची प्रचंड आहे, डायरेक्ट 50-50 आहे. हा सावध व्हा. या असंच जर चालत राहिलं पुढचा काळ काय येईल माहितीये का? आलो असतो कीर्तनाला पण अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. आलो असतो कीर्तनाला पण अजून धुनी भांडी बाकी आहे. ही वेळ यायला उशीर नाही लागणार भाऊ. काहींच्या वाट्याला आलं सुद्धा ते. ती जनाबाई संत झाली. एखादा गावातला माणूस म्हणाल महाराज लय लेट आल्यावर रानमाळ्यात तुम्ही का नाही? आमचं लयच पेटलं बा, आता आमचं पार हातातून वेळ निघून गेली ना. आता काय तुम्ही सांगताय असं केलं तर तसं होईल आणि तसं केलं तर असं होईल. असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी शेवटचा दृष्टांत सांगून मी समारोप करणार आहे. कारण त्याच्या इतकी वाट कोणाचीच लागलेली नाही, कधी लागणार पण नाही. त्याने कळस केला होता, तो इतका वाया गेला होता. रस्त्यावर उभा राहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अडवायचा, त्यांच्याकडची धनसंपत्ती हिसकावून घ्यायचा आणि तसा नव्हता जाऊ देत. डायरेक्ट 302 मर्डर मारूनच टाकायचा. बरं मारून पुन्हा निवंत नव्हता, विकृत झाला होता. मारला का एक खडा रांजणात टाकायचा. मग आपण नाही का 6 किती मारले, 4 किती मारले, विकेट किती काढल्या मोजून ठेवतो, तसं तो पट्ट्या माणसं किती मारले मोजून ठेवायचा. एक खडा रांजणात टाकायचा. पट्ट्याने रांजण किती भरवावे? 7. मग वाल्या गोळ्याच्या तुलनेत तुम्ही आम्ही लय देव माणसं आहे ना हो. एवढे पापी का आपण? काय माणसं मारतो काय आपण? तुम्ही आम्ही करून करून काय पाप करतो? दुधात पाणी टाकून विकू. डीपीला फोटो एकाचा ठेवू, मतदान तिसऱ्यालाच करू. काय अशी पाप आहे आपली. महिला मंडळ तुम्ही सुद्धा पाप करून करून काय पाप कराल? माणसं मारता. काय महिला मंडळ तरी पाप करेल? नवऱ्याच्या खिशातले 100 काढील, फोटो फिल्टर करून अपलोड करील. ते पापचे बरं का. रिअल मध्ये वेगळीच आहे आणि सोशल मीडियावर वेगळीच आहे.
वाल्ल्या कोळ्या इतकं पाप आपण नाही करू शकत. वाल्ल्या कोळ्याने कळस केला होता, 7 रांजण भरवले आणि एक दिवस नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षी त्या वाल्ल्या कोळ्याला म्हटले, वाल्या किती पाप करतोय, किती पाप करतोय वाल्या, नरकाला जावं लागल, नरकाला जावं लागल. पूर्वीची लोक नरकाला लय घाबरायची हो, हल्लीची पोरं नरकाला घाबरा ना. परवा मी एकाला म्हटलं नरकाला जावं लागल, ते मला म्हणाल मी तिथं जाऊन झेंडूचे झाडं लावील. किती आडमुठपणा आहे बघा ना. तिथं झेंडूचे झाडं लावता येत असतात का? कधी जुन्नर तालुक्यातली जमीन आहे. पूर्वीचे लोक नरक म्हटलं का घाम फुटायचा. म्हटलं हा, पण म्हटलं महाराज मी माझ्या एकट्यासाठी नाही करत, बायका पोरं सगळ्या परिवारासाठी करावं लागतं. अरे काय करावं लागतं, कोण येणार नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे. हात वर करतील, चांगलं झालं तर आपण केलं म्हणतात, आणि वाईट झालं का त्याने केलं म्हणतात. ही रीत आहे. म्हटले नको. तो म्हटलं थांबा विचारून येतो. ते नारद महर्षीला बांधून ठेवलं, गेला घरी विचारायला. आई बापाला विचारलं तुम्ही नरकाला याल का? आई बाप म्हटले नाही बाळा. बायकोला विचारलं तू नरकाला येशील का? ती म्हटली नाही. पोरांना विचारलं नरकाला येशील का? नाही. पश्चाताप झाला, ढसा ढसा रडू लागला. झप 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 चालत नारद महर्षींकडे आला आणि हंबरडा फोडला. नारद महर्षी म्हटले तू रडतो का बरं? तो म्हटला महाराज मी रडतोय यासाठी किमान अर्धा रांजण भरावला तेव्हा तरी यायला पाहिजे होतं ना. अर्धा भरावला तेव्हा आले असते तरी काहीतरी आशेचा किरण दिसला असता म्हटले मला. तुम्ही सरळ 7 रांजण भरल्यावर आलात, ही काही रीत आहे का म्हटले. आता काय राहिलं माझ्या जीवनाला तथ्य अर्थ काय राहिलं? वाया गेलो ना म्हणे मी अख्खा. आता मला नरकाला जाणं आहे. रडायला लागला. नारद महर्षी म्हटले रडू नको. म्हटलं आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. नाही रडू नको वाल्या, अजूनही वेळ गेलेली नाही. आपली हिंदू संस्कृती इतकी मोठी आहे की जोपर्यंत श्वास शिल्लक आहे तोपर्यंत वेळ संपत नाही अशी मानणारी आहे. म्हणून तर मी तरुणांना सांगत असतो की जगाच्या नजरेत स्पर्धा संपली असेल, जगाच्या नजरेत निवडणूक संपली असेल, जगाच्या नजरेत शर्यत संपलेली असेल, पण स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे की शर्यत अजून संपलेली नाही, कारण पठ्ठ्या अजून जिंकलेला नाही. जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शर्यत संपलेलीच नाही. वाल्याला सांगितलं तू खचू नको. काय करू म्हटले आता? अरे घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. अरे देवाच्या नावात ताकद इतकी आहे, पापाचे पर्वतच्या पर्वत जळून जातात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. आपण रोज हरिपाठ म्हणतो. अहो भगवंताच्या नावात ताकद इतकी आहे. मी माझा अनुभव सांगतो. आता बऱ्याचदा आई सोबत नसते, बायको सोबत नसते, कोण नसतो, जाणवतं दृष्ट झाली म्हणून. दृष्ट होते बरं का भाऊ, दृष्ट होते हे मान्यच करावं लागेल आपल्याला. जाणवतं, असं डोकं धरल्या जातं, मन कशात लागत नाही, बेचैन होतं. कोण काढील दृष्ट? वडापाव भेटतो विकत. खरं तर आता ते एक स्टोर चालू झालं पाहिजे बरं का, इथे दृष्ट काढून मिळेल. नवा उद्योग होऊ शकतो, गरजेचं आहे ते. येथे दृष्ट काढून मिळेल. नाही ना ती सोय. दादा फक्त भगवंताचं नामस्मरण केलं ना एक अर्धा तास की डोकंच राहते, सगळं नैराश्य निघून जातं, पुन्हा चेतना येते. हे भगवत नामाचं सामर्थ्यच आहे भाऊ. आपल्याला जन्मालाच तेवढ्यासाठी घातलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटाबादी केसा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. खऱ्या अर्थानं जन्मालाच त्याच्यासाठी घातलंय. वाल्याला सांगितलं तू देवाचं नाव घे, होईल फरक पडल, बदलल परिस्थिती. त्याने काय विश्वास ठेवला? संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा.
अहो त्याने विश्वास ठेवला आणि असं चिंतन केलं भगवंताचं, असं चिंतन केलं की कोळियाची कीर्ती कोळियाची कीर्ती गायिनी पुराणी, कोळियाची कीर्ती गायिनी पुराणी. वाढली गहन कोळ्याची वाढली गहन. केले रामायण रामाधे, रामायण रामाधी, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. दादा एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, त्या वाल्याचे वाल्मिक महर्षी झाले आणि देवाला अवतार घ्यायचा होता. देव अवतार घेतल्यानंतर काय करणार आहे हे वाल्मिक महर्षींनी लिहून ठेवलं. आणि वाल्मिक तैसेची चालेन, तैसेची चालेन, वर्तोनी दाविना नामा म्हणे, वर्तोनी दाविना म्हणे नामा. देवाने पण अवतार घेतला आणि देवाने अवतार घेतल्यावर बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वरतून दावीन नामा म्हणे. अहो देव सुद्धा म्हटला बघा बरं का ते 7 रांजण भरवलेलं केवढं झालं मोठं. अहो ते 7 रांजणवालं इतकं मोठं झालंय. आज खरं सांगा, तुम्हाला आम्हाला स्वप्न पडतं गोव्याला जायचं, नाही पडत. तुम्हाला आम्हाला स्वप्न पडतं महाबळेश्वरला पनवेलला जायचं, नाही पडत. तुम्हाला आम्हाला सध्या स्वप्न पडलं ना, एकच स्वप्न पडतंय, अयोध्येला जायचंय. पडतंय हो, पडतंय. प्रत्येकाची आज इच्छा आहे. मी जाऊन आलो आता मध्यंतरी 8 दिवसापूर्वी जाऊन आलो अयोध्येला. काय महाराज, काय तिथं एनर्जी बरं का, एनर्जी भाऊ. तिथं गेलं की माणूस सकारात्मकच होतोय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा तिथं तयार झाली, म्हणजे होतीच. मला अयोध्येत जाऊन सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं वैभव तिथं पाहायला भेटला. काय आलं, लखनौ विमानतळावर मी उतरलो आणि लखनौ पासून अयोध्या साधारण 150 किलोमीटर आहे. मग प्रायव्हेट कार केली तिथली उत्तर प्रदेशमध्ये. त्या प्रायव्हेट कारमध्ये मी बसलो आणि आता ड्रायव्हरशी सहज गप्पा मारत होतो. म्हटलं मग योगी जी यहाँ के मुख्यमंत्री. हाँ हाँ योगी जी. कैसा है योगी जी का? अरे बहुत अच्छा काम है, जब से योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री हुए बदल गया उत्तर प्रदेश. मतलब लेकिन योगी जी को पहले बहुत तकलीफ हुई. हाँ बहुत तकलीफ हुई, विरोधियों ने बहुत तकलीफ दी. मैं म्हटलो संत आदमी है और संत को तकलीफ देना अच्छी बात नहीं है. ते काय म्हटलं माहिती का मला, ते उत्तर प्रदेश मधला ड्रायव्हर. हाँ हाँ महाराज, योगी आदित्यनाथ संत आदमी है, लेकिन वो ऐसा वैसा संत नहीं है, छत्रपति शिवाजी वाला संत है. वाह, अंगावर काटा आला माझ्या. उत्तर प्रदेश मध्ये तिथला ड्रायव्हर आहे. उत्तर प्रदेश मधला ड्रायव्हर जेव्हा शूरत्वाचं उदाहरण द्यायचंय तेव्हा त्याला महाराष्ट्रात यावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. छोटी गोष्ट आहे का? छत्रपती शिवाजी वाला संत आहे, ही महाराष्ट्राची ओळख आहे. हा महाराष्ट्र लढवाई आहे, हा महाराष्ट्र क्रांती करणारा आहे. अयोध्येत जावं प्रत्येकाला वाटतंय, पण अयोध्येच्या विमानतळाला नाव कोणाचं दिलंय माहितीये का? त्या 7 रांजण भरवणाऱ्याचं. महर्षी वाल्मिक त्यांचं नाव दिलंय विमानतळाला. काय का स्वतःला आपण कमी समजतो? आपण करून करून काय केलंय हो पाप. लई चांगली माणसं आहे आपण. फक्त वज्रमुठ बांधायची, उद्यापासून थोडस वागण्यात बदल करायचा आहे, थोडस वेळापत्रक बनवायचंय आणि थोडे प्रयत्न सुरू करायचे. काहीचे काही होऊन जातो. आपल्या लोकांना आळस प्रचंड चढलाय. सकाळी विचारलं ना आज काय गडबड, काहीच नाही सांगा की तुम्ही.
म्हणजे स्वतःच वेळापत्रकच नाही, डायरेक्ट तुम्ही सांगा म्हणतंय. एखाद्याला जर सकाळी म्हटलं चाल तुला चहा पाहिजे, तो दिवसभर सोबत चहा वारी. म्हणजे आपल्या एका दिवसाची किंमत 1 कप चहा आहे. आणि भजे जर खाऊ घातले ना त्याला, कार्य करताच डायरेक्ट. आम्ही त्यांचे कार्य करते का, ते आम्हाला भजे खाऊ घालतात. भजावारी चहावारी आयुष्य चाललंय. इतके मोठे झाले, इतके मोठे झाले वाल्मिक महर्षी. देव म्हटले की माझ्या वाल्मिकीने खूप भजन केलंय, माझ्यावर कर्ज झालंय. आता वाल्मिक महर्षी म्हटले ना, तुझा बाप पुत्र शोकाने मरू द्या. वाल्मिक महर्षी म्हटले ना, तुझी बायको रावण पळवून नेऊ द्या. वाल्मिक महर्षी म्हटले ना, तुला वनवासाला जावं लागेल 14 वर्ष. चाललो आता, माझा भक्त जसा म्हणाल तसा त्याच्या माग माग मी जाईल. अभंगाचं 3रं चरण. बोला बोला. देव इच्छी राजा चरणीची माती, 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 देव इच्छी राजा चरणीची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे मागे. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. दयाच्या चिंताने दळते दोषी, दयाच्या चिंताने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मराठमोळी माणसं आपण, मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती. आपल्या जुन्नर तालुक्याला इतिहास मोठा लाभलाय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख देशातल्या कानाकोपऱ्यात होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्या जुन्नर तालुक्यात झाला, ही तुमच्या आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. पण आजही यात काही महाभाग अशा असतील की अजून शिवनेरीवर गेले नाही. 100% असतील, मी तुम्हाला पैंज लावून सांगतो. हा, आता इथून पुढच्या काळात ना, पंढरपूरची वारी करणारा वारकरी शिवनेरीची सुद्धा वारी त्याने चालू केली पाहिजे. वर्षातून एकदा. तिथं चैतन्य आहे, तिथं ताकद आहे. अहो, रावणासारखा दैत्य माजतो तेव्हा भगवान श्री रामचंद्र प्रभू अवतार घेतात. कंसासारखा दैत्य माजतो तेव्हा भगवान श्री कृष्ण अवतार घेतात. आणि अब्दुल्लासारखा दैत्य माजतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अवतार घेतात. शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. काही तासांचा, तास कशाला, 1 तासभराचा रस्ता आहे सगळा. जवळ आहे आपल्याला खूप. शिवनेरीवर जात चला, तिथं दर्शन करत चला, तिथला इतिहास समजून घेऊ. आणि भविष्य काळात तर तिकडं तुम्ही सोन्याचं मंदिर बांधताय, कळलं. म्हणजे भविष्य काळात शिवनेरीवर लक्ष केंद्रित करायचं
असं जुन्नर तालुक्याचं एकंदरीत धोरण आहे. हे अत्यंत अभिमान आहे. येतो धर्मस्थ तो जय हा, जिथं धर्म आहे तिथं विजय असतो. त्यामुळं धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघे असे मारावे आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. धर्मावर प्रेम करू. जे धर्मावर प्रेम तुकाराम महाराजांनी केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्याच हिंदू धर्मावर आपण सुद्धा सर्वजण प्रेम करू. झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, भगवान श्री खंडोबा रायांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना समस्त रानमाळा ग्रामस्थांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कोरे वेळे वाकोडे उत्तरे महाराज आ नाही उच्चारिला देकारा पुला महाराज तुका मने ज्ञानेश्वरा रखा पाय पैक्यंकरा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.